संबंध भारतीयांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुभेदार सुरेश भुजंगराव गजभारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. श्रद्धास्थळ भीमघाट येथे त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त 61 झाडांचं वृक्षारोपण करून आगळा वेगळा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे आनंदजी जोंधळे, कृष्णा गजभारे, शंकर तारू, ऋषिकेश भद्रे, केशव वाघमारे, कवी सोपान गायकवाड, शिवाजी गोडबोले, नांदेड जिल्हा उत्तर अध्यक्ष गणपतजी गायकवाड आणि असंख्य चाहत्यांनी आदरणीय सुरेशजी गजभारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. यावेळी पत्रकार भैयासाहेब गोडबोले, प्रकाश गजभारे, भीमघाट येथील राखणदार करणाऱ्या माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या. आदरणीय सुरेश गजभारे साहेबांनी आपल्या संघर्षशील जीवनामध्ये नांदेड जिल्ह्यामधील सुशिक्षित बेरोजगारांना सक्षम करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले, कित्येक जणांना कर्ज उपलब्ध करून देणे, कित्येक जणांना उद्योगधंदे टाकून दिले आणि त्यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून बसलेले आहेत आणि त्यांच्या जिल्हा अध्यक्ष भारतीय दीर्घायुष्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आज शुभेच्छा व्यक्त केल्या. आमच्या जिल्ह्याचे जनरल मेजर आमचे मित्र आदरणीय सुरेशजी गजभारे साहेब यांचा 61वा जन्मदिवस या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. त्यांच्या वयाची 61 वर्ष आणि त्या 61 वर्षाला अनुसरून या ठिकाणी 61 वृक्ष लावलेले आहेत. 61 वर्षाची रोपं या ठिकाणी आम्ही लागवड केलेली आहे. कालच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आणि त्या पर्यावरण दिनाचं औचित्य आणि साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक पर्यावरणाला संतुलित करण्यासाठी छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कारण पृथ्वीवरचं जे तापमान वाढत चाललेलं आहे, आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्याचं या उन्हाळ्याचं सर्वाधिक तापमान 45 डिग्रीपर्यंत चाललेलं होतं आणि इतका हा उन्हाचा उकाडा आणि मग ते कशामुळे व्हायला लागलं तर आपण भरमसाठ केलेली वृक्षतोड आहे, पाण्याचा भरमसाठ उपसा केलेला आहे आणि त्यामुळं पृथ्वीवरील वातावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे. आणि एक छोटासा प्रयत्न म्हणून की साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 61 वृक्षाची इथं लागवड केलेली आहे. भारतामध्ये आज जवळपास 150 कोटी लोक राहतात आणि या 150 कोटी लोकांनी आपल्या जन्मदिवसाची आठवण म्हणून किमान एक वृक्ष जरी लागवड केला तरी 150 कोटी झाडे एका वर्षी या ठिकाणी लावले जातील आणि त्यामुळं पासून मिळणारं जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनपासून ही पृथ्वी शीतल ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न होईल. आणि म्हणून लोकांनासुद्धा एक प्रेरणा मिळावी की जन्मदिवसावर वाढदिवसावर हजारो लाखो रुपये लोक खर्च करतात, त्यापेक्षा या वृक्षाचं रोपण जर आपण केलं तर एक पुण्याचं काम होईल, पृथ्वीला शीतल ठेवण्याचं, पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम होईल. आणि हे काम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आदरणीय सुरेशजी गजभारे साहेब जिल्ह्याचे मेजर यांना 61 वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीनं जिल्हा प्रमुख म्हणून खूप खूप अशा शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य त्यांना दीर्घायुष्य लाभो, समाधानाचं सुखी समाधानाचं आरोग्य त्यांना आरोग्यपूर्ण जीवन लाभो अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मी आनंद प्रभाकर जोंधळे, सेवानिवृत्त PSI, समता सैनिक दलाचा जिल्हा मेजर असून भारतीय बौद्ध महासभेमध्ये शहर शाखा उत्तर नांदेडचा उपाध्यक्ष आहे. या ठिकाणी आज दिनांक 6/6/2026 रोजी आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष व जनरल मेजर सुरेशजी गजभारे यांचा 61वा वाढदिवस या ठिकाणी नालंदा बुद्धविहार भीमघाट नांदेड येथे साजरा करण्यात आला आहे. त्यांच्या निमित्ताने आज आम्ही सर्व ह्या ठिकाणी त्यांनी 61 झाडे वृक्षारोपण ह्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष गायकवाड साहेब व सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही या परिसरामध्ये या भागामध्ये सर्व झाडाची लागवड केली आहे आणि त्यास आम्ही खत पाणी घालून झाडे वाढवण्यासाठी एक चांगले उपक्रम केला आहे. आताच मला सांगायचं की या ठिकाणी झाडाची बरेच काही नुकसान आणि तोडफोड होत आहे
आणि ह्या ठिकाणी आपल्याला ही सावली झाड देते, फळ देते, या ठिकाणी त्याचं औचित्य साधून समता सैनिकाचे व जिल्ह्याचे उपाध्यक्ष जनरल मेजर सुरेशजी गजबारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक औचित्य साधून 61 झाडाचं वृक्षारोपण केलं आहे व तसेच त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावो, त्यांना चांगलं यश हो आणि त्यांची पुढे प्रगती हो आणि त्यांच्या सुख जीवनामध्ये आनंद लाभो या ठिकाणी समता सैनिक दलाबद्दल आज मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून 2 वर्षापासून आहे. तर आम्ही शिबिरे घेत आहोत. 6 महिन्याला 2 महिन्याला समता सैनिक शिबिरं आम्ही संख्या वाढवून येणाऱ्या 2027मध्ये भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आपले महाड चौदार तळ्याला आम्ही 2 लाख सैनिक वाढविण्याची आम्ही तयारी करीत आहोत आणि जास्तीत जास्त लोकसंख्या सैनिक, एका घरात एक सैनिक, आम्ही सैनिकाची संख्या वाढवून एक नांदेड जिल्ह्याचं नाव लौकिक करून या ठिकाणी समता सैनिकाची संख्या आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवून एक चांगलं नाव आम्ही लौकिक करत असून आम्हाला समता सैनिकाचं यश येत आहे आणि समता सैनिक बरेच खेडेपाड्यातून, शहरातून, तालुक्यातून, वार्डातून याच्यामध्ये सहभाग होत आहेत. मी सर्व नागरिकांना, उपासकांना विनंती करतो की समता सैनिकामध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन एक सैनिक आपल्या घरामधून तयार करावा आणि आम्ही असेच सुरेश गजबारे मेजर व आम्ही सर्व त्यांच्यासोबत राहून हे सैनिक वाढविण्याचं आम्ही काम करीत आहोत.